आहे उडीद, काळा धान्य आहे, याच्यावर वाणी होता म्हणजे रोगराईचा प्रकार आहे त्याच्यात. त्याच्या दिशेनं आहे तीळ. तीळ चौबत फैलेला आहे, आत बी आहे बाहेर बी आहे. तिळाचं पीक चांगलं येते, हे तेल वाहन आहे. भाजली आहे, हे रोगराईचं प्रमाण आहे. चौबत फैलेला आहे, चौबत रोगराई राहील, भरपूर प्रमाणात राहील. या भाजलीचं पिकाचं जास्त नसते, पण रोगराईचं ढोरं वासरं माणसं सराईवर दाखवते ते. धोरणजी हे देशाची आर्थिक स्थिती कशी राहील याबाबतच असते. एकूण आर्थिक स्थिती जी आहे देशाची ती फारशी अशी मजबूत राहणार नाही, कारण बऱ्याचशा धान्याचे नुकसान आहे. कारण आपला जो देश आहे हा कृषी प्रधान देश आहे. सर्व अर्थव्यवस्था जी असते हे कृषीवरच अवलंबून आहे. त्यामुळे बरेचशा धान्याचे असे आहे की नासाडी दाखवते आणि त्यामुळे अर्थव्यवस्था ढासळलेली राहील. घटात मुंग्या आहेत, पाणी सुद्धा भरपूर आहे. याप्रमाणे आज हे मेंढवळीतील मान्यचं घातीत करण्यात येतं. मला काय यंदाचे अंदाज आहे? यावर्षी पिकाची परिस्थिती हे साधारण राहील, पण बऱ्याचशा ठिकाणी नासाडी होईल. कारण तिसरा आणि चौथ्या महिन्यात जो पाऊस जास्त दाखवला त्यामुळे नासाडी होईल. पहिल्या महिन्यात जो आहे तो सार्वत्रिक पेर होणार नाही, कमी अधिक पाऊस पडेल. दुसऱ्या महिन्यात मात्र पेर होईल, साधारण आहे तो, आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे. त्यामुळे पीक परिस्थिती जी आहे हे साधारणतः राहील. एक त्याच्यात तुरीचं पीक, हरभऱ्याचं पीक, गव्हाचं पीक हे चांगले दाखवतात. कपाशीचं पीक पण चांगलं आहे. अजून काय काय अंदाज आहे? अजून जे दुसरे फारसं काही एवढं हे नाही. पुरी नसल्यामुळे थोडा जे महापूर होतील त्यामुळे नदीकाठच्या लोकांना महापुरामुळे असं पृथ्वीचं नुकसान होईल. आर्थिक परिस्थितीवर काय वाटेल? देशाची आर्थिक परिस्थिती एकूण एवढी फारशी मजबूत राहणार नाही. संरक्षण ठीक राहील आपलं, पण तणावात राहील. जगामध्ये अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहे, त्याचा परिणाम काही भारतावर होणार आहे? त्याचा परिणाम भारतावर फारसा होणार नाही. परिणाम जो होईल तो आर्थिक स्थितीवर होईल. युद्धाचा जो परिणाम आहे तो आर्थिक स्थितीवर, म्हणजे एकीकडे आर्थिक स्थिती देशाची ढासळलेली दाखवते, त्यामुळे जो जगातील युद्धाचा परिणाम आहे हा झाल्याशिवाय राहणार.